नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लर्न मॅथ विथ सुमित या यूट्यूब चॅनलवर सुमित सर तुमच्या सगळ्यांचे स्वागत करत आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण सेट्स या टॉपिकचा क्लास 9च्या सेकंड पार्ट बघणार आहोत. आज आपण टॉपिक कव्हर करणार आहोत ते म्हणजे टाईप्स ऑफ अ सेट, सेट्सचे टाईप्स ऑफ अ सेट्स आणि त्याबरोबर एक कन्सेप्ट म्हणजे इक्वल सेट्स जे असतात हा कन्सेप्टही आपण बघणार आहोत. टाईप्स ऑफ सेटमध्ये आपल्याला प्रामुख्याने 4 सेट पाहिजे आहेत. त्यातला पहिला सेट आहे तो सिंगलटन सेट, त्यानंतर आहे एम्प्टी सेट किंवा नल सेट, त्यानंतर आहे फायनाईट सेट आणि त्यानंतर आहे इनफायनाईट. असे 4 टाईप्स ऑफ सेट आपल्याला बघायचे आहेत. सिलेबसचा पार्ट आहेत, आपण ते बघणार आहोत. चला तर मग स्टार्ट करूयात. पहिला टाईप ऑफ सेट म्हणजेच काय, सिंगलटन सेट. ओके, सिंगलटन सेट म्हणजे कोणता सेट, तर असा सेट ज्यामध्ये फक्त वन आणि एकच एलिमेंट आहे. नंबर ऑफ एलिमेंट फक्त जर एकच असेल, ओनली वन एलिमेंट इज देअर. ओके, ओनली वन एलिमेंट इज देअर जर असेल तर आपण तशा सेटला काय म्हणतो, तर सिंगलटन सेट म्हणतो. ओके, मग असे एक्झाम्पल कोणते, तर एक्झाम्पल घेतलं झालं तर मी सपोज ए इज अ सेट ऑफ ऑल द एक्स सच दॅट एक्स इज इव्हन प्राईम नंबर. ओके, इव्हन प्राईम नंबर मी असं जर म्हटलं तर मग हा सेटमध्ये कोणता एलिमेंट येणार आहे, तर या सेटमध्ये फक्त एलिमेंट येणार आहे तो म्हणजे फक्त आणि फक्त कोणता येणार आहे, तर 2 एकच सेट येणार आहे. म्हणजे 2 एकच ऑलरेडी एकच अंक येणार आहे, एकच नंबर येणार आहे 2. मग ए सेट कसा झाला, तर ए सेट झालाय सिंगलटन सेट. ओके, त्यानंतर आपण बघूयात सेकंड सेट म्हणजेच कोणता, नल सेट. या नल सेटलाही दुसरं नाव आहे ते म्हणजे एम्प्टी सेट. आता एम्प्टी सेट या शब्दावरूनच तुम्हाला त्याचा अर्थ कळाला असेल. एम्प्टी सेट म्हणजे असा सेट ज्यात नन ऑफ एलिमेंट इज प्रेझेंट. ओके, नन ऑफ एलिमेंट इज प्रेझेंट. मग नन ऑफ एलिमेंट प्रेझेंट म्हणजे कशामुळं, तर एखादी गिवन कंडिशन असेल आणि त्या गिवन कंडिशनला तो एलिमेंटच येत नसेल किंवा एलिमेंट प्रेझेंट तयारच नसेल, तर मग अशा सेटला आपण एम्प्टी सेट म्हणणार. ओके, याला आपण फाय या सिम्बॉलने सुद्धा दर्शवतो. काय, फाय, PHY, फाय या सिम्बॉलने आपण याला कॉल करतो किंवा याला दर्शवतो. ओके, तर याचं एक्झाम्पल आपण बघूयात. एक्झाम्पलमध्ये सपोज ए इज अ सेट ऑफ ऑल द एक्स सच दॅट एक्स इज अ इव्हन नॅचरल नंबर. एक्स इज अ नॅचरल नंबर. ओके, एक्स इज बिलॉंग्स टू अ नॅचरल नंबर अँड एक्स इज बिटवीन 1 अँड 3, सॉरी 1 अँड 2. 1 अँड 2 मधला एक नॅचरल नंबर आहे. ओके, आपल्याला माहिती आहे नॅचरल नंबर कुठून स्टार्ट, 1 2 3 4 5 असे नॅचरल नंबर आहेत. इन बिटवीन काय आहेत का, तर नाही आहेत. मग ए सेटमध्ये कोणते एलिमेंट आहेत, सपोज आपण या सेटचं नाव बी देऊयात. मग बी सेटमध्ये कोणते एलिमेंट येतील, तर बी सेटमध्ये एलिमेंट येतील फक्त आणि फक्त नल, म्हणजे कोणताही एलिमेंट येणार नाही. ऑर आपण याला कशाने दर्शवणार आहात, फाय या सिम्बॉलने आपण दर्शवणार आहोत. ओके, मग हे काय झालं, या सेटमध्ये कोणतंच एलिमेंट नाही, म्हणजेच कसा झाला, हा सेट एम्प्टी झाला, नल सेट झालेला. त्यानंतर आपण बघूयात फायनाईट सेट म्हणजे काय. ओके, तर थर्ड ऑप्शन आहे फायनाईट सेट. फायनाईट सेट म्हणजे असा सेट ज्यामध्ये आपल्याला नंबर ऑफ एलिमेंट्स आर काउंटेबल. नंबर ऑफ एलिमेंट कसे काउंटेबल आहेत आणि नंबर ऑफ एलिमेंट आर लिमिटेड. लिमिटेड आणि काउंटेबल जर असतील तर अशा सेटला आपण काय म्हणतो, तर अशा सेटला आपण म्हणतो फायनाईट सेट. सपोज, ओके, सपोज आपण घेतलं सी सेट घेतला. सी इज अ सेट ऑफ ऑल द एक्स सच दॅट एक्स इज अ प्राईम नंबर. ओके, लेस दॅन 10. एक्स इज अ नॅचरल नंबर अँड एक्स इज लेस दॅन 10 म्हणजे एक्स इज अ प्राईम नंबर, एक्स इज नॅचरल प्राईम नंबर आपण म्हणूयात. प्राईम नंबर अँड एक्स इज लेस दॅन 10, 10च्या कमी असणार आहे नॅचरल प्राईम नंबर. ओके, मग कोणकोणते नंबर येतील यामध्ये सेटमध्ये, त्या सेटमध्ये 1 2 3 5 त्यानंतर 7. ओके, एवढे एलिमेंट येतील. एलिमेंट किती आहेत, 5 एलिमेंट आहेत. बरं, काउंटेबल आहेत का, हो काउंटेबल आहेत. लिमिटेड आहेत का, लिमिटेड आहे, काउंटेबल आहे. मग हे कशाचं क्लासिक एक्झाम्पल झालं, इट इज अ क्लासिक एक्झाम्पल ऑफ अ फायनाईट सेट. ओके, मग फायनाईट आहे, काउंटेबल, लिमिटेड असले म्हणजे एखादा सेटमध्ये काउंटेबल किंवा लिमिटेडही नसणार, म्हणजेच त्याला आपण काय म्हणणार, तर इनफायनाईट सेट म्हणणार. काय म्हणणार, तर इनफायनाईट सेट. चला तर बघूयात मग फोर्थ सेट, इनफायनाईट सेट. इनफायनाईट सेट इज अ सेट वेअर number of element is unlimited. Number of element of a set are unlimited.
अनलिमिटेड म्हणजेच किती, ज्यांचं काउंट आपण करू शकणार नाहीत असे. मग सपोज डी इज अ सेट ऑफ ऑल द एक्स सच दॅट एक्स इज नॅचरल नंबर अँड एक्स इज अ मल्टिपल ऑफ, एक्स इज मल्टिपल ऑफ कशाच्या मल्टिपल आहे, तर आपण कोणत्याही एटच्या मल्टिपल घेऊयात. सपोज एटच्या मल्टिपल आहे, मल्टिपल ऑफ एट. मग एटच्या मल्टिपल किती येणार आहेत, चला तर एटच्या मल्टिपल बघूयात आपण. एटच्या मल्टिपलमध्ये किती येत आहेत, 8, 16, 24, त्यानंतर 32 डॅश 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 अप टू इन्फिनिटी येणार आहेत. हे किती इन्फिनिटी म्हणजे नंबर ऑफ एलिमेंट किती येणार आहेत, काउंटेबल आहेत का, काउंटेबल नाहीत, भरपूर येणार आहेत. मग किती असणार आहेत, अनलिमिटेड आहेत. म्हणून या सेटला आपण काय म्हणतोय, तर इन्फायनाईट सेट असं म्हणतो. चला तर मग बुकमध्ये दिलेले त्याची डेफिनेशन आणि काय एक्झाम्पल दिलेले ते एकदा बघून घेऊयात. बुकमधलं एक्झाम्पल बघण्यामागचं स्पेशल कारण हेच आहे की एक्झामिनर बहुतेक वेळा क्लास टेस्ट किंवा युनिट टेस्टला आपल्याला हेच एक्झाम्पल देतात आणि त्यानंतर आपल्याला तिथं कन्फ्युजन होतं. तर त्यापेक्षा एकदा नजर बघून घेऊयात आपण, नजर टाकून घेऊयात सगळ्या एक्झाम्पलवर. तर काय म्हटलेलं आहे ते बघा. नेम ऑफ द सेट, कोणता सेट आहे आपलं, पहिलं आपण बघितलं सिंगलटन. अ सेट कन्सिस्टिंग ऑफ अ सिंगल एलिमेंट इज कॉल्ड ॲज अ सिंगलटन सेट. फक्त एकच एलिमेंट प्रेझेंट असेल तर आपण त्याला काय म्हणतो, सिंगलटन सेट. म्हणजे काय म्हटलं येतं, a set is a is a set of even prime number. ओके, a is a set of even prime number. यांना आपण काय म्हटलेलं आहे, तर यांना काय म्हटलं आपण, सिंगलटन सेट. त्यानंतर कोणता आहे, एम्प्टी सेट किंवा नल सेट. ओके, इफ देर इज नॉट अ सिंगल एलिमेंट इन द सेट विच सॅटिस्फाय द गिवन कंडिशन. एक गिवन कंडिशन आहे, इथं काय करायचं आहे, एक्स इज अ नॅचरल नंबर अँड बिटवीन 2 and 3 इट इज अ कंडिशन, ही कंडिशन आहे, इट इज कॉल्ड एज अ नल सेट. म्हणजे कोणताही एलिमेंट सॅटिस्फाय करतो का ही एलिमेंट कंडिशन, नाही आहे करत. म्हणूनच यांना आपण काय म्हणायचं, यांना आपण म्हणायचं नल सेट. आणि यांना कोणत्या सिम्बॉलने दर्शवलं जातं, हा फाय या सिम्बॉलने आपण त्यांना इंडिकेट करतो. थर्ड सेट कोणता आहे, तर फायनाईट सेट. इफ अ सेट इज अ नल सेट ऑर इज इफ a set is a null set or number of element are limited and countable, then it is called as a finite set. Okay, if a set is a null set or number of element are limited, त्यांना आपण काय म्हणतो, फायनाईट सेट म्हणतो. म्हणजे नल सेट इज ऑल्सो फायनाईट सेट, हे लक्षात ठेवा. C is a set of all the p such that p is a number from 1 to 22 divisible by 4. Okay, 4, 18, 12, 16, 20, 24 येणार आहे का, नाही, कारण ते 1 to 22 पर्यंतच दिलेले, म्हणून यांना काय म्हणतो आपण, फायनाईट. कारण की इथं कोणते मोजता येत आहेत आपल्याला, काउंटेबल आहेत, म्हणून यांना काय म्हणणार आहात आपण, फायनाईट सेट. नेक्स्ट एक्झाम्पल कोणतं आहे, तर नेक्स्ट टाइप्स ऑफ सेट आहे इनफायनाईट सेट. ओके, इफ नंबर ऑफ एलिमेंट इन अ सेट इज अनलिमिटेड अँड अनकाउंटेबल देन इट इज कॉल्ड ॲज इनफायनाईट सेट. काय म्हणणार आहेत, जर काउंटेबलच नसतील, नॅचरल नंबरचा सेट घेतला 1, 2, 3, 4 इन्फिनिटीपर्यंत जाणार आहेत, हा कशा आहेत, काउंटेबल नाही आहेत, म्हणूनच आपण यांना काय म्हणतात, इन्फायनाईट. ओके, चला तर मग मूव ऑन करू तर आपलं नेक्स्ट याच्यावर काही एक्झाम्पल आपल्याला याच्यामध्ये दिलेले आहेत क्लासमध्ये किंवा तिथं सॉल्व्ह करून दिलेले आहेत. ते एक्झाम्पल आपण कशा प्रकारे आहेत, त्यांचं एक्सप्लेनेशन काय आहेत ते एकदा बघून घेऊया. ओके, write the following set using the listing method and classify into finite or infinite set. Finite, infinite set असे आपण त्यांना हे करायचं. फर्स्ट एक्झाम्पल काय दिलेलं आहे, A is a set of all the x such that x is belongs to natural number and x is an odd number. Okay, x is belongs to natural number and x is odd number. मग फर्स्ट याचे लिस्टिंग मेथडनुसार याचे एलिमेंट कोणते येणार आहेत ते बघूयात आपण. नॅचरल नंबर आहेत 1 पासून आणि ऑड पण सांगितले 1, 3, 5, 7, 9 असे किती येणार, इन्फिनिट येणार आहेत. म्हणजेच हा सेट, पहिला सेट ए सेट कसा झाला, हा इनफायनाईट सेट झालेला आहे. ओके, आले लक्षात. चला सेकंड एक्झाम्पल बघूयात. B is a set of all the x such that x is a natural number and 3x minus 1 equals to 0. x कसा म्हटलाय, नॅचरल नंबर. नॅचरल नंबर म्हणजे कोणता, तर आपल्याला 1, 2, 3, 4 असे इन्फिनिटीपर्यंत, आणि इथलं एक दुसरी कंडिशन दिलेली आहे 3x minus 1 equals to 0 दिलेलं आहे. म्हणजेच याला इक्वेशनला आपण सॉल्व्ह केल्यानंतर 3x is equals to 1 म्हणजेच x equals to 1/3. पण 1/3 इज अ नॅचरल नंबर आहे का, नाही आहे. हा कसा आहे, इंटिजर आहे, इंटिजर आहे. मग इंटिजर आहे ना हा,
तर या इंटिजरला आपण काय म्हणू शकतो का? नाहीये. मग या दोन्ही कंडिशन आपल्याला सॅटिस्फाय होत आहेत का? तर नाही होत आहेत. म्हणजेच काय, बी बी या सेटमध्ये कोणता एलिमेंट येत आहे, तर कोणताच एलिमेंट येत नाही. नन ऑफ द एलिमेंट इज प्रेझेंट, म्हणजेच आपण त्याला फाय या सिम्बॉलने दर्शवू शकतो. म्हणजेच हा कोणता सेट आहे? नल सेट इज अ ऑल्सो फायनाईट सेट. आपण आतलेच एक लेक्चरमध्ये बघितलं होतं, इट इज अ नल फायनाईट सेट. ओके, आपण नल सेट किंवा फायनाईट सेट असून दोन्हीही म्हणू शकतो. ओके, त्यानंतर सी, एक्झाम्पल सी बघा. तर तिसरं एक्झाम्पल बघा. C is a set of all the x such that x is a natural number and x is divisible by 7. ओके, 7 ने डिव्हिजिबल असणारा नॅचरल नंबर. तिसऱ्या एक्झाम्पल मध्ये आपण सी सेटचं एक्झाम्पल बघितलं, नॅचरल नंबर डिव्हिजिबल बाय 7. ओके, मग कोणत्या येणार? 7 येणार आहे, 14 येणार आहे, 21 येणार आहे, 28 येणार आहे. हे कुठपर्यंत येणार आहे? डॅश डॅश अप टू इन्फिनिटी. म्हणजेच यात काय झाले, ते यातले एलिमेंट जे आहेत ते कसे आहेत? इनफायनाईट नंबर ऑफ एलिमेंट्स आर देअर. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल कोणतं आहे? आपण एक्झाम्पल नंबर 4 आणि एक्झाम्पल नंबर 8 सोबत बघूयात. आधी आपण एक्झाम्पल नंबर 5 बघूया. ओके, E is a set of all the x such that I x is belongs to integer. ओके, I म्हणजे इंटिजर आहे आणि x स्क्वेअर इज इक्वल्स टू 100. ओके, आपण इथंच सॉल्व्ह करूयात म्हणजे तुम्हाला एक सोपं जाईल. ओके, x इज बिलॉंग्स टू इंटिजर. इंटिजर म्हणजे काय? निगेटिव्ह प्लस 0 प्लस इन्फायनाईट, म्हणजे इथून इन्फिनिटी आणि निगेटिव्हला पण इन्फिनिटी असे जर नंबर असले तर ते कशात येणार आहे? तर ते इंटिजर्समध्ये येणार आहेत, म्हणजे आय मध्ये येणार आहेत. आणि त्यानंतर एक्स स्क्वेअर इज इक्वल्स टू 100, म्हणजे जसं जर स्क्वेअर रूट दोन्ही साईडला घेतलं तर काय येणार? एक्स इज इक्वल्स टू प्लस ऑर मायनस 10, दोन्हीही येणार आहे. म्हणजेच काय, आपण ई या सेटचे एलिमेंट कोणते झाले आहेत? तर ई या सेटचे एलिमेंट झालेले आहेत आपल्याला +10 आणि -10. म्हणजेच हा सेट कसा झाला आहे? तर हा सेट झालेला आहे, कसा झालेला आहे? हा सेट झालेला आहे फायनाईट सेट. ओके, हा सेट झालेला आहे फायनाईट सेट. ओके, आले लक्षात? चला तर मग मूव ऑन करू नेक्स्ट. ओके, आपण डी आणि एफ सोबत बघतोय. ओके, डी मध्ये काय सांगितलं? डी इज अ सेट ऑफ ऑल द ए अँड बी वेअर ए अँड बी इज होल नंबर अँड ए प्लस बी इक्वल्स टू 9. आणि 6 मध्ये काय सांगितलं? एफ इज अ सेट ऑफ ऑल द ए अँड बी वेअर ए अँड बी बिलॉंग्स टू इरॅशनल नंबर वेअर ए प्लस बी इज इक्वल्स टू 11. ओके, 11 आहे आणि 9 आहे. तर बघूया, तिथं फोर्थ एक्झाम्पल दिलेलं आहे, a plus b, okay, equals to 9 where a comma b is belongs to the whole number. ओके, आणि सेकंड एक्झाम्पल जो दिलेला आहे तो कोणता दिलेला आहे? तर तो दिलेला आहे a plus b equals to 11 where a comma b, a comma b काय आहे? तर इट इज बिलॉंग्स टू q, म्हणजेच काय? रॅशनल नंबर आहे. बरं, होल नंबर म्हणजे कुठले नंबर? ते 0 1 पासून स्टार्ट होतात. मग 0 आणि 9 ची बेरीज, कोणत्या दोन संख्यांची बेरीज 9 येईल? ओके, 0 प्लस 9 यांची 9च येते. त्यानंतर मग आपण एका सेट, कोणत्या डी सेटचे एलिमेंट कोणते येणार आहेत? 0 किंवा 9 येणार आहेत. त्यानंतर 1 किंवा किती येणार आहेत? 1 किंवा 8 येणार आहे. त्यानंतर 2 किंवा किती येणार आहे? 7 येणार आहे. त्यानंतर कोणते येणार आहेत? 3, 6 हे पण एलिमेंट येणार आहेत, कारण या दोघांची बेरीज 9 आहे. त्यानंतर 4 किंवा 5 येणार आहेत. त्यानंतर 5 किंवा 4 येणार आहे. त्यानंतर आपल्याला कोणते येणार आहेत? 6 किंवा 3 येणार आहेत. त्यानंतर आहेत 7 किंवा 2 येणार आहे. त्यानंतर 8 किंवा 1 येणार आहे. आणि लास्ट म्हणजे 9 किंवा 0 येणार आहे. ओके, या सगळ्यांची बेरीज किती येते? तर 10 येते, 9 येते. ओके, मग इथे एलिमेंट्स कसे झालेले आहेत? एलिमेंट झालेले आहेत आपल्याकडे लिमिटेड 10 एलिमेंट्स आहेत, आणि ते कसे आहेत? एलिमेंट लिमिटेड आहेत. म्हणजेच या सेटला आपण काय म्हणतो? फायनाईट सेट. ओके, फायनाईट सेट का आले इथं? तर होल नंबर असल्यामुळे. ओके, सेकंड एक्झाम्पल मध्ये काय म्हणले? ए कॉमा बी आर रॅशनल नंबर. रॅशनल नंबर म्हणजे कोणते? तर पी बाय क्यू अशा फॉर्म मध्ये येणारे, आणि पी बाय क्यू फॉर्म मध्ये येणारे वेअर क्यू ए पी कॉमा क्यू कोणते नंबर आहेत? दीज आर द इंटिजर्स, आणि काय म्हटले आहे? क्यू इज नॉट बिलॉंग्स टू 0. अशा सगळ्या नंबरला आपण काय म्हणतो? तर
रॅशनल नंबर म्हणजे ऑल द निगेटिव्ह, पॉझिटिव्ह, फ्रॅक्शनल, डेसिमल या सगळ्या नंबरला आपण काय म्हणतो तर ह्या रॅशनल नंबरमध्ये येतात. ओके, मग ए प्लस बी 11 येण्यासाठी मग मी कोणते नंबर घेऊ? समजा मी 0 + 11 घेतलं येणारे यांची. त्यानंतर म्हणजे ई सेटमध्ये सॉरी एफ सेटमधले कोणकोणते एलिमेंट येऊ शकतात? एलिमेंट कोणते येऊ शकतात? एक्झाम्पलमध्ये 0,11 येऊ शकतात, तसंच 1,10 पण येऊ शकतं. ओके, सिमिलरली मी जर निगेटिव्ह घेतलं तर -1, +12 यांची सुद्धा आपल्याला ॲडिशन केली तर 11च येते. ओके, म्हणजेच काय? अजून एक एक्झाम्पल घेतलं आपण. समजा मी -11 आणि 22 यांची जर बेरीज घेतली तर ती किती येते? ती सुद्धा 11 येते. म्हणजेच काय तर आपण अनलिमिटेड एलिमेंट घेऊ शकतो. म्हणजेच काय, जेव्हा ए कॉमा बी इज बिलॉंग्स टू रॅशनल नंबर जेव्हा येतं तेव्हा आपल्याला जे एलिमेंट येतात तर ते एलिमेंट कसे असणार आहेत? इनफायनाईट असतात. म्हणजेच काय तर आपण एफ हा सेट कसा आहे? एफ सेट इज अ एफ सेट किंवा एफ इज अ सेट ऑफ इनफायनाईट, म्हणजेच एफ इज इनफायनाईट सेट आहे. एफ इज इनफायनाईट सेट. ओके, एवढं लक्षात ठेवा. ओके, तर चला विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपलं टाइप्स ऑफ सेट हे बघितलं होतं. त्यानंतर आपण इक्वल सेट्स ही एक कन्सेप्ट बघणार आहोत. ओके, इक्वल सेट. ओके, इक्वल सेट म्हणजे कोणते सेट? इक्वल सेट आर द सेट वेअर both the elements कोणते elements present in both the sets are equal. Elements in both sets are equal. कसे ते जर इक्वल असतील तर अशा सेटला काय म्हणतो आपण? इक्वल सेट म्हणतो. ओके, सपोज A is a set of all the x such that x is multiple of 2. Okay, multiple of 2 and x is less than 11. ओके, 11 पेक्षा लेस म्हणजे a चे एलिमेंट कोणते येतील? 2, 4, 8, 6, 8, 10 हे एलिमेंट आलेले आहेत आपल्याला. ओके, इथं आपल्याला किती एलिमेंट आलेले आहेत? तर 5 एलिमेंट आलेले आहेत. सपोज बी एक सेट घेतला मी. बी इज अ सेट ऑफ all the x such that x is a natural number आणि दुसरं काय? x is natural number and x is even number. ओके, x is a natural आणि even number म्हणजेच कोणते b चे सेट येणार आहेत. आणि अजून एक अट दिली, x is less than 12 पेक्षा लेस देन आहेत. ओके, मग यामध्ये कोणते एलिमेंट येणार आहेत? तर यामध्ये एलिमेंट येणार आहेत 2, 4, 6, 8, 10 हे एलिमेंट येणार आहे. 12 येणार आहेत का? नाही, कारण 12 एक्स इज लेस दॅन 12 आहे, इक्वल्स टू पण नाही म्हणजे लेस दॅन. ओके, जेव्हा आपण कम्पेअर करतो ए आणि बीचं, ओके, द सेट्स प्रेझेंट इन ए आणि बी. ए मध्ये कोणता आहे? तर 2 आहे, बोथ द एलिमेंट 2, त्यानंतर 4, त्यानंतर 6 दोन्ही ठिकाणी आहे, 8 पण आहे आणि 10 पण आहे. म्हणजेच एलिमेंट प्रेझेंट इन ए अँड एलिमेंट प्रेझेंट इन बी आर इक्वल. म्हणूनच आपण काय म्हणतो दुसरं, तर ए आणि बी आर इक्वल सेट. ओके, आपण काय म्हणतोय? ए अँड बी आर इक्वल सेट. ओके, याला आपण अशा सिम्बॉलने रिप्रेझेंट करूया, ए अँड बी आर इक्वल सेट. ओके, सिमिलरली आपण वर्ड्स इन द लेटर किंवा सपोज लेटर्स इन द वर्ड, सी इज द सेट ऑफ लेटर्स इन द वर्ड. आपण काहीतरी एक लेटर घेऊयात. ओके, लेटर्स इन वर्ड. कोणतं वर्ड? EAT या शब्दातले लेटर. ओके, असं घेतलं. मग कोणकोणते येतील सी मध्ये लेटर? तर ई येईल, ए येईल आणि टी येईल. ओके, सिमिलरली आपण डी इज अ लेटर्स. कशातले लेटर्स? लेटर्स इन वर्ड 8. ओके, 8 आणि इट हे दोन्ही वेगळे शब्द आहेत. ओके, मग याच्यातले शब्द हे कोणते येतील? वर्ड्स लेटर्स कोणते येतील? त्यानंतर ए येईल, टी येईल आणि ई येईल. ओके, हे 3 शब्द आले. मग ई आहे कॉमन, ए आहे कॉमन आणि टी पण आहे कॉमन. म्हणजेच काय? सी इज इक्वल म्हणजे सेट सी इज इक्वल्स टू सेट डी. ओके, दोन्ही एलिमेंट सारखे असल्यामुळे सेट सी इज इक्वल्स टू सेट ई हे असं आलेलं आहे. ओके, तर मूव ऑन करू आपण नेक्स्ट.
याच एक्झाम्पलवर काही क्वेश्चन दिलेले आहेत एक्झाम याच्यामध्ये सॉल्व एक्झाम्पल. ते सॉल्व एक्झाम्पलचं आपण एक्सप्लेनेशन बघूया. ओके, फर्स्ट एक्झाम्पल काय दिलेलं आहे, A is belongs A is a set of all the x such that x is a letter of the word listen. काय लिसन या शब्दातले वर्ड्स दिलेले आहेत. मग ते कोणकोणते येत आहेत इथं, LISTEN. ओके, रिपीट नाहीये, काहीच नाहीये, म्हणून ते येणार. त्यानंतर B is a set of all the y such that y is a letter of the word silent, SILENT. Okay, through the elements of a set A and set B are not in the same order बट ऑल द एलिमेंट्स आर आयडेंटिकल. आयडेंटिकल आहेत का? हो. म्हणजे ऑर्डर, आपल्याला ऑर्डरशी घेणं देणं आहे का? ऑर्डरशी घेणं देणं नाही. पहिले आलाय किंवा शेवटचा आलेला आहे. आपण इट आणि एट यांचं बघितलं होतं. शब्द मागे पुढे चालतील, पण शब्द त्या दोन्ही सेटमध्ये इक्वल असले पाहिजे. म्हणजे सेम जे ए मध्ये आहेत एलिमेंट तेच बी मध्ये असतील तरच आपण त्यांना काय म्हणू शकतो, तर आपण त्याच्या सेट्सला इक्वल सेट म्हणू शकतो. इथं दोन्ही आहेत का? हो, दोन्ही आहेत. L is there, L is there, I is there, I is there, S is there, S is there, T is there, T is there, E is there, E is there, N and N. ओके, बोथ आर एलिमेंट्स सेम आहेत, म्हणून यांना काय म्हणतो, सेट ए अँड सेट बी आर कोणते सेट आहेत ते इक्वल सेट. ओके, आले लक्षात? चला तर बघूयात सेकंड एक्झाम्पल. ओके, A is a set of all the x such that x is a 2n where n is a natural number and काय म्हटले, x is belongs to x is greater than 0 and x is less than or equals to 10. ओके, मग 2n इथं काय दिलेलं, n is a natural number म्हणजे किती सुरू होणार, 2 पासून सुरू होणार, सॉरी 1 पासून नॅचरल नंबर 1, पण 2n दिलेले म्हणजे 2 into n किती झालं, 2 into 1 2 4 8 10 असेच नंबर येणार. त्यानंतर सिमिलरली एक्स इज अ इव्हन नंबर, इव्हन नंबर पण दिलाय. 1 is less than or equals to y is less than or equals to 10. इथं 1 येणार आहे का, 1 is not even number म्हणून 2 4 6 8 10 येणार. ओके, आता इथं बघा ए मधले एलिमेंट आणि बी मधले एलिमेंट दोन्ही एलिमेंट सारखे आहेत, म्हणून आपण इथं काय म्हणू शकतो, सेट ए अँड सेट बी आर इक्वल सेट. ओके, आता हेच बघा त्यांनी काय दिलेलं आहे थर्ड एक्झाम्पल मध्ये. ओके, सी आणि डी मध्ये दिलेलं आहे. आता सी आपल्याला आजपर्यंत माहिती आहे, इक्वल सेट म्हणलं तर काय बघायचं, दोन्ही एलिमेंट मध्ये जर दोन्ही सेट मध्ये जर एलिमेंट सारखे आहेत का, 1 आहेत का, इकडे 1 नाही. ओके, इकडे 3 आहे, इकडे पण 3 आहे, त्यानंतर इकडे 5 आहे, इकडे 5 आहे, इकडे 7 आहे, इकडे 7 आहे. ओके, फक्त सी कुठे येणार आहे, 1 इज बिलॉंग्स टू सी. सी मध्ये फक्त एकच एलिमेंट आहे, तो डी मध्ये नाहीये. हे दोन सेट तर ऑब्विसली इक्वल तर नाहीच. मग हे नाहीयेत कशामुळे, 1 इज बिलॉंग्स टू सी. ओके, बट 1 इज नॉट बिलॉंग्स टू द डी, डी मध्ये 1 नाहीये. 2 इज बिलॉंग्स टू डी बट 2 इज नॉट बिलॉंग्स टू सी. म्हणजेच दोन्ही मधले जे एलिमेंट आहेत ते इक्वल नाही आहेत बाबा. म्हणूनच काय करणार आहेत आपण, हे दोन सेट सी आणि सेट डी आर नॉट इक्वल. ओके, त्यानंतर आपल्याला काय विचारलं यांनी, तर त्यांनी विचारलेलं आहे थर्ड एक्झाम्पल बघूया. इफ सेट ए हॅज 1 2 3 त्यानंतर सेट बी हॅज 1 2 3 4. ओके, वी कॅन से दॅट 4 इज बिलॉंग्स टू, कशाची 4 इज बिलॉंग्स टू, सेट बी आहे. त्यानंतर 4, ओके, 4 इज नॉट बिलॉंग टू सेट ए, म्हणूनच आपण काय म्हणू शकतो, 4 एकामध्ये आहे 4 एकामध्ये नाहीये, म्हणून आपण काय सांगतो, therefore we can say that set A is not equals to set B. आले लक्षात? इतकं लिहायचं आणि ते संपलं. ओके, त्यानंतर इथं काय म्हटलेलं आहे, A is a set of all the x. फोर्थ एक्झाम्पल काय दिलं आहे, A is a set of all the x where x is a prime number and x is less than 10 less than 20 and B मध्ये एलिमेंट दिले आहेत 11 13 17 आणि 19. ओके, मग ए सेटचे आपण लिस्टिंग मेथडने कोणते होणार, एक्स इज अ प्राईम नंबर म्हणजेच कोणते येणार, ते ज्यांचं फॅक्टर तो स्वतः नंबर आणि एक हे जर फॅक्टर असतील तर अशाच नंबर आपण प्राईम नंबर म्हणतो. आता एक्सची कुठून कुठपर्यंत आहेत, ग्रेटर दॅन 10 लेस दॅन 20, 10 आणि 20च्या मधलेच दिलेले आहेत. ओके, कन्सिडर करू 11 आपण कशाने, 11ला 1 आणि 11 या दोन्हीच नंबरने भाग जातो म्हणजे 11 आहे. त्यानंतर 13 आहे.
ओके. त्यानंतर कोणतं आहे तर 17 आहे. त्यानंतर कोणतं आहे तर 19 आहे. हे नंबर कसे आहेत? या नंबरला फक्त इट इज अ प्राईम नंबर आणि लाईज बिटवीन 10 अँड 20. ओके. सिमिलरली बी मध्ये एलिमेंट कोणते दिलेले आहेत तर 11, त्यानंतर 13, त्यानंतर 17, त्यानंतर 19. ओके. 11, 17, 13 आणि 19 असे दिलेले आहेत. ओके. मग इतके दिलेले असल्यामुळे यांना काय म्हणणार आहेत आपण? दोन्हीमध्ये इक्वल नंबर्स आहेत आणि सेम आहेत. ओके. 11 आहेत दोन्हीकडे, त्यानंतर 13 आहे, त्यानंतर 17 आहे, त्यानंतर 19 पण आहे. म्हणजेच काय दोन्हीकडे सेम नंबर ऑफ एलिमेंट आहेत. म्हणूनच आपण काय म्हणू शकतो, हेन्स वी कॅन से दॅट सेट ए इक्वल्स टू सेट बी. ओके. आलं लक्षात? ओके. आता आजच्या लेक्चरमध्ये आपण काय बघितलं आहे तर आजच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं आहे सुरुवातीला टाइप्स ऑफ सेट. टाइप्स ऑफ सेटमध्ये आपण 4 प्रकारचे सेट बघितले आहेत. त्यानंतर फर्स्ट सेट म्हणजे सिंगलटन, त्यानंतर एम्प्टी किंवा नल सेट, त्यानंतर आपण फायनाईट सेट आणि इनफायनाईट सेट. त्यानंतर आपण एक कन्सेप्ट बघितली ते म्हणजे इक्वल सेट. इक्वल सेट म्हणजे असे सेट त्या दोन्हीही सेटमध्ये जेव्हा एलिमेंट इक्वली असतील म्हणजे सेम असतील, एलिमेंट ऑर्डर सेम नसले तरी चालेल, फक्त एलिमेंट जर दोन्ही सेटमध्ये सेम असतील तर अशा याला आपण काय म्हणतो तर इक्वल सेट असं म्हणतो. हे 2 कन्सेप्ट बघितले. या 2 कन्सेप्टवर बेस्ड आपल्याला एक प्रॅक्टिस सेट 1 पॉईंट दिलेला आहे. तो आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये सॉल्व्ह करूया. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.